व्यवस्थित आहे का? आता काय सांगाल? काय मागणीला घेऊन तुमचं हे आंदोलन? एकच मागणी आहे आमची. आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जी औरंगजेबाची कब्र आहे ती कब्र लवकरात लवकर इथून काढून टाकावी अशी आमची सरकारकडे मागणी आहे. संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय तसेच प्रत्येक तहसीलदार ऑफिस इथे आज विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे जिल्हाधिकाऱ्यांची तसेच तहसीलदार साहेबांची भेट घेऊन हे निवेदन देण्यात आम्ही आज आंदोलनाचा हा पहिला आमचा टप्पा पूर्ण झालेला आहे. मात्र काही लोक म्हणतात की शिवाजी महाराजांचा इतिहास समजला पाहिजे पुढच्या पिढीला, त्यासाठी ही कबर असायला पाहिजे. शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, संभाजी महाराजांचा इतिहास, त्यांनी धर्मासाठी केलेलं बलिदान लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही कबरच असली पाहिजे असं कुठलीही त्याची गरज नाही. इतर अनेक माध्यमातून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, जसे की आपले पोवाडे आहेत किंवा इतर स्मारक आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहेत, त्यांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा इतिहास येणाऱ्या पिढ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे. आणि शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श आपल्याला येणाऱ्या पिढ्यांसमोर ठेवायचा. आपल्याला औरंगजेबाचा आदर्श येणाऱ्या पिढ्यांसमोर नाही ठेवायचा. ज्याने आपल्या बापाला मारलं, ज्याने आपल्या भावाला मारलं, ज्याने आपल्या मुलांना मारलं, ज्यांनी मंदिरं तोडली, त्यांचा आदर्श किंवा त्याचा इतिहास आपल्याला लोकांसमोर नाही न्यायचा आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करण्याची पद्धत अशी होती की माझ्या राज्यातील शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे किंवा परस्त्री ही मातेसमान असते, अशी ज्यांची शिकवण होती, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला समोर घेऊन जायचा आणि तोच आदर्श समोर ठेवायचा आहे. औरंगजेबाचा आदर्श नाही ठेवायचा आहे, त्यामुळे औरंगजेबाचे कुठलंही चिन्ह आपल्याला नाही ठेवायचं. विरोधक असं का बोलतात की इतिहास समजला पाहिजे यासाठी कबर पाहिजे? आमची भूमिका आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमचं आंदोलन आम्ही या प्रकारे पुढे घेऊन जाणार आहोत. कोण काय म्हणतं यावरती आम्ही सध्या विचार करत नाही आहोत. पुढची रणनीती काय? पहिला पडाव आहे, पहिली प्रक्रिया आहे की शासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या शासनामध्ये सध्या जे मुख्यमंत्री आहेत ते सुद्धा एक शिवभक्त आहेत. त्यांनी स्वतः म्हणलेलं आहे की त्यांची पण इच्छा आहे की ही कबर किंवा हे निशाण कोणतंही असू नये. तर आमचा सरकारवरती पूर्णपणे विश्वास आहे की सरकार यामध्ये कारवाई करेल, कायदेशीर कारवाई करेल, एन्शियन मॉन्युमेंट ॲक्टमध्ये बदल करेल आणि ह्या ही जी कबर आहे ही इथून काढून टाकेल. जर ही कबर त्यांनी नाही काढली तर पुढची प्रक्रिया जी आहे येणाऱ्या काळामध्ये अजून आंदोलन आम्ही तीव्र करू आणि गरज पडल्यास कारसेवा करण्याची गरज पडली तर त्यासाठी पण समस्त शिवभक्त आणि सगळे बजरंग दलाचे कार्यकर्ते, बजरंगी बंधू तयार आहेत. राजेश सिंग म्हटलं की या सगळ्या दिरंगाई होता या वेळ का लागतो? कोण म्हणले? राजेश सिंग म्हटले ते की बरोबर आहे, लवकरात लवकर हे व्हायला पाहिजे. आतापर्यंत का उशीर झाला या कारणांमध्ये न जाता इथून पुढे लवकर कसं होईल यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. त्याप्रती छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा हे दाखला आणि तुम्ही कालच्या पत्रावर इशारा सुद्धा दिलाय की आम्ही करू. नाही, गनिमी कावा हा एक युद्ध प्रकार होता. हे कुठलं युद्ध नाही आहे. ही जी आहे ही आमची मागणी आहे आणि हे सरकार जे आहे हे शिवभक्तांचं सरकार आहे. आम्हाला पक्का विश्वास आहे की सरकार यावरती कारवाई करणार.